नमस्कार मित्रांनो, मी स्वराज ॲग्रो मार्केट राजन दळवी. आज आपण कळवण साकोरा इथं एक प्रगतशील बागायतदार आणि आमचे मित्र बाप्पू सावकार यांच्या मळ्यात आलेलो आहे. त्यांचे चिरंजीव आपण त्यांच्याशी बोलू. तुमची ओळख करून द्या. नमस्कार मित्रांनो, माझं नाव वैभव बापू सावकार, राहणार साकोरे, तालुका कळवण, जिल्हा नाशिक. वैभव, हा जो प्लॉट आहे आपला, बरोबर, हा प्लॉट किती क्षेत्र आहे? ते 2.5 एकरच्या आसपास आहे. ओके. आणि किती झाडं लावलेली आहेत? ही झाडं 41 काडी लावलेली होती आपण. 41. किती बाय कितीवर? ही 1.5 फुटाच्या अंतरावर, 1.5 बाय 4 फुटाची सरी बेड पाडलेला होता आणि 1.5 फुटाच्या अंतरावरती लागवड केलेली होती. बरं मित्रांनो, ह्या प्लॉटमध्ये व्हिडिओ काढायचा उद्देश असा आहे की आज प्रचंड टेम्परेचर आहे. आजूबाजूला पाहतोय आपण 38, 40, 41, 42 असं टेम्परेचर आहे. आणि टोमॅटोच्या प्लॉटांना बऱ्यापैकी खूप प्रॉब्लेम आले. सेटिंग झाले नाही, प्लॉट बनले नाही, माल झाले नाही. पण आपण वैभवरावांच्या प्लॉटवर पाहिलेलं आहे की खूप जोरात खोडे चालू आहेत. आणि एकरी म्हणजे त्या दिवशी मी खुडा पाहिला होता की 300, 350, 400 झाडांचा माल खुड्याला निघतोय. तर वैभवराव, आपल्याला आता कितवा खुडा आहे? हा 8वा खुडा आहे. त्या खुडे आहेत ते 350+ खुडे निघालेले आहेत. एका खुड्याला 350+ कॅरेट हे ॲव्हरेज यावर्षी भेटलेलं आहे. आणि एकंदरीतपणे या प्लॉटाचं सांगायचं गेलं की ॲव्हरेज रेकॉर्ड ब्रेक असा ॲव्हरेज निघालेला आहे. एवढा ॲव्हरेज यापूर्वी आम्ही कधी बघितलेलं नव्हतं. साधारणपणे ॲव्हरेज प्रत्येक दुसऱ्या तिसऱ्या कुड्यापासून 350+ ॲव्हरेज निघालेलं आहे. 5व्या कुड्यापासून ॲव्हरेज 200, 170, 180 असं कॅरेटांचं ॲव्हरेज निघत आहे. हा, म्हणजे 41 काड्यामध्ये आपल्याला 300, 350 अशा पद्धतीने पण आपण ॲव्हरेज यावर्षी काढलेलं आहे. बरं, ह्याला आपलं जे स्वराज ॲग्रो मॉलचं शेड्यूल आहे, ज्या जमिनीतले डोसे, ड्रीप, स्प्रे ते केलं आहे का तुम्ही? हो, पूर्ण लागवडीपासून पूर्ण मार्गदर्शन स्वराज ॲग्रो मॉलचं झालेलं आहे. खालून ड्रीप ॲप्लिकेशन आणि वरतून स्प्रे वगैरे सगळं स्वराज ॲग्रो मॉलमधूनच आपण घेतलेलं आहे. आणि त्याचे रिझल्ट वगैरे आपल्याला एकदम बेस्ट आणि सुंदर रिपोर्ट असे मिळालेले आहेत. म्हणजे सेटिंगला, आवकला, क्वालिटीला? सेटिंग आणि क्वालिटीला कुठल्याही प्रकारचं काहीच प्रॉब्लेम आलेला नाही. शेड्यूल व्यवस्थितपणे केल्याने आणि घेतल्याने आणि नियोजन केल्याने सुंदर अशी क्वालिटीसुद्धा बघायला मिळते. म्हणजे आपण पाहतो की त्याचा कलर क्वालिटी चांगली आहे, साईज चांगली आहे. हो, साईज एकदम चांगली आहे. चांगलं आपल्याला उत्पन्न आणि क्वालिटी मिळालेली आहे. म्हणजे आपण आता हार्वेस्टिंग चालू आहे, तिथं डिगारो आपण पाहू. आणि एकंदरीत तुम्ही या संपूर्ण शेड्यूलवर समाधानी? हो, समाधानी आहे. तर मित्रांनो, नक्कीच आपण काय करत असतो, मागच्या 20-25 वर्षापासून ॲग्रिकल्चर फील्डमध्ये टेक्निकली काम करत असतो. ह्याच्यामध्ये डॉक्टर काजी साहेब असतील किंवा वाईल्ड रोजेस असेल, स्वराज ॲग्रोमॉल असेल, ह्या सिस्टममध्ये सॉईल ॲनालिस करून, क्लायमेटिक कंडिशनचा विचार करून आणि व्हरायटीचा विचार करून आपण ट्रीटमेंट देत असतो. तर नक्कीच कुणाला ट्रीटमेंट करायची असेल तर आपण एकदा तरी कंट्रोल ठेवून केलं पाहिजे. नक्कीच आपल्याला रिझल्ट चांगले मिळतील. चला, थँक्यू. हो, थँक्यू.